दोन विषय जे सन्माननीय प्रसाद लाड यांनी मांडले त्याच्यावर काही मंत्री महोदयांचं उत्तर आलं नाही. अनेक बच्चू भाऊ बोलले, त्याच्याचा मी पुनरुच्चार करतो की हे छोटी लोक आहेत, गरीब लोक आहेत, जे हे चालवतात सेंटर्स. आमचे कार्यकर्ते आहेत, जवळचे सहकारी आहेत. 4-4, 6-6 महिने, वर्षभर लेट झालं तर ते सावकाराकडून पैसे घेऊन ते हे चालवत असतात. अशा वेळेला तुम्ही सरकार म्हणून त्यांची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. इंटरेस्टचं काय करायचं या संदर्भात भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याचं जसं मच्छीमारांचं व्हायचं की व्याजाचा परतावा यायचा, तोपर्यंत हा कर्जबाजारी होऊन ते मच्छीमार आपले कोळी दागदागिने विकून मोकळे होतात. त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. तर माझी भुजबळ साहेब विनंती आहे की आपल्याला त्या महिन्याला अनुदान देण्यासंदर्भात या ठिकाणी आपण नियोजन करावं. याला काय फार मोठं बर्डन सरकारवर येणार नाही आहे. हा छोटा बर्डनचा विषय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी विनंती की त्याच महिन्यात अनुदान द्यावं. आज जी शिवभोजन केंद्र आहेत ती अनेक शिवभोजन केंद्र कुठे म्हाडाच्या जागेवर आहेत, कुठे महापालिकेचे आहेत, कुठे शासकीय जागेवर आहेत. मध्यंतरीच्या काळात ही बंद असल्या कारणानं वेगवेगळ्या अथॉरिटीनी सभापती महोदय त्यांना नोटिसेस पाठवल्यात. तर आपण या सगळी जी केंद्र आहेत त्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे किंवा आहे त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं पाहिजे. तर या संदर्भामध्ये सरकार काय भूमिका घेईल का? कारण ती शिवभोजन केंद्र बांधण्यासाठी त्यांनी खर्च केला आहे, त्याच्यासाठी कर्ज केलेला आहे. त्याच्यामुळे आपण या दोन्ही गोष्टींचा विचार करून सरकार म्हणून भूमिका घ्यावी अशी माझी माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे.